विद्यार्थी मित्रो, आज आपण वर्तनवादाच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ व्ह्यू रिअलिझम या संदर्भात चर्चा करणार आहोत. वर्तनवादी दृष्टिकोन हा अधिक शास्त्रीय वस्तुनिष्ठ होण्यासाठी वर्तनवादावर काही मर्यादा येऊन पडत असतात. मानवाच्या राजकीय वर्तनाचे संशोधन करून काही स्थिर व भक्कम असे सर्वसाधारण सिद्धांत, नियम शोधून काढणं आवश्यक असतं आणि त्यासाठी राजकीय वर्तनासंबंधी जे निष्कर्ष काढले जातात त्याचा पडताळा करून त्याची सत्यता ही ठरवण्याचं काम वर्तनवादी संशोधकांना करावं लागतं. सामान्यतः वर्तनवादावरील मर्यादा या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. त्यातली पहिली अत्यंत महत्त्वाची म्हणजे जे संशोधन करणार आहेत त्या संशोधकाची पात्रता ही फार महत्त्वाची आहे. जो संशोधन करणारा आहे त्याचं संशोधन हे व्यवस्थितपणे व्हायचं असेल तर त्यानं पहिल्यांदा या विशिष्ट पातळीवर निपक्षपातीपणे कोणत्याही बाजूला न झुकता सकारात्मक दृष्टिकोनातून त्यानं संशोधन केलं पाहिजे. म्हणजे त्याची मानसिकता ही क्लिअर असली पाहिजे. खरं तर मानवी वर्तनाचा आपल्या संशोधकाच्या पात्रतेच्या बद्दल जर बोलायचं झालं तर ही पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. ही एक कसोटी आहे. या कसोटीत तो पूर्णपणे उतरला पाहिजे. वर्तनवादी संशोधकांना प्रामुख्यानं तटस्थ वृत्तीनं निपक्षपाती संशोधन केलं पाहिजे. वर्तनवादी दृष्टिकोनात पूर्वग्रहदूषितपणा असता कामा नये. जे वास्तव आहे, जे रिअल आहे, जे स्पष्ट आपल्याला दिसतं त्याचं विवेचन, त्याचं विश्लेषण त्यानं केलं पाहिजे. त्यानं स्वतःची मतं, स्वतःचे विचार हा संशोधनात भाग समाविष्ट केला गेला नाही पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अशी काही मूल्ये असू शकतात, जरूर असू शकतात, पण ती मूल्ये त्यानं त्यावेळेला बाजूला ठेवली पाहिजेत. अर्थात संशोधक हा शेवटी एक माणूस आहे, त्याला एक स्वतःचं मत आहे, तो एका विशिष्ट विचारधारेत वाढलेला असतो. त्याच्यावर कुठल्या तर राजकीय पक्षाचा, कुठल्या तर विचारवंताचा, कुठल्या तर आयडियॉलॉजीचा प्रभाव असतो, पण तो पूर्ण त्यानं बाजूला ठेवला पाहिजे आणि निपक्षपातीपणे, निर्भीडपणे त्यानं संशोधन केलं पाहिजे. जे वास्तव आहे ते पुढं आणण्याचा प्रयत्न त्यानं केला पाहिजे आणि असं केलं तरच वर्तनवादी निष्कर्ष अधिक शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ आणि आदर्शाच्या स्वरूपाचं होऊ शकेल. त्याच्यानंतर पुढची मर्यादा आहे ती पूर्ण वस्तुनिष्ठता केव्हाही अशक्य आहे. कारण मानवी वर्तनासंबंधीचे निष्कर्ष किंवा सिद्धांत हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय स्वरूपाचे असू शकत नाहीत. कारण मानवाच्या राजकीय वर्तनावर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या सगळ्या परिस्थितींचा प्रभाव पडत असतो. वर्तनवादावर काही व्यावहारिक मर्यादाही येऊन पडत असतात. त्यामुळं संशोधक आणि त्याचे सहाय्यक हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ व निपक्षपाती राहू शकत नाहीत. यावर डेव्हिड ईस्टन या पाश्चात्य आधुनिक राजकीय अभ्यासकांना असं म्हटलं आहे की व्यक्ती परिस्थितीवर मात करू शकते. त्याप्रमाणे परिस्थितीसुद्धा व्यक्तीला घडवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा संशोधकानं पूर्णपणे वस्तुनिष्ठ राहून राजकीय वर्तनाचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, पण ते काही वेळेला शक्य होत नाही. काही व्यावहारिक मर्यादा विचारात घेऊन त्यानं वर्तनाचं विश्लेषण केलं पाहिजे, हे मात्र अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढची मर्यादा आहे ती म्हणजे संशोधन आणि सिद्धांत यात समन्वय साधणं.
ही एक मर्यादा फार महत्त्वाची आहे. ज्या वेळेला अभ्यासक, संशोधक, सिद्धांत आणि आपण निश्चित केलेलं जे काही संशोधन आहे, हे ज्या वेळेला तो अभ्यासत असतो, पडताळून पाहत असतो, निश्चित करत असतो, त्यावेळेला या दोन्हींच्या मध्ये समन्वय साधणं हे फार अवघड असतं. का तर विविध सामाजिक शास्त्रात सुसंवाद साधण्यासाठी वर्तनवादी संशोधकांना संशोधन आणि सिद्धांत यात समन्वय साधला पाहिजे. यावर डेव्हिड ईस्टन यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यशास्त्राच्या अभ्यासात आंतरविद्याशास्त्रीय संबंध आणि त्याचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. संशोधकानं सामाजिक शास्त्राचा परस्पर संबंध जोडून वर्तनाची भूमिका आणि त्याची कारणमीमांसा ही शोधून काढली पाहिजे. मानवी वर्तनात भिन्नत्व का असते, विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वर्तन लोकांच्याकडून का होत असतं, याविषयी संशोधकाला कारणमीमांसा करता आली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. वर्तनवादी सिद्धांत हे अधिक व्यवहारोपयोगी कसे ठरतील याविषयीचा विचार हा संशोधकानं नेहमी केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जर त्यानं विश्लेषण केलं तर ते काहीच या संदर्भात वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय व्यवहारोपयोगी होऊ शकतं. पुढचं अत्यंत महत्त्वाचं मर्यादेचा भाग कोणता येतो तर तो वर्तनवादी विश्लेषण आणि संशोधन अधिक काळजीपूर्वक केलं पाहिजे. का केलं पाहिजे तर साधारणतः व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास हा नाही म्हटलं तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करावा लागत असतो. खरं तर भौतिकशास्त्राप्रमाणे केवळ निरीक्षण, परीक्षण करून वर्तनवादाचा अभ्यास करणं फार कठीण आहे. प्रयोगशाळेत व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करता येत नसतो आणि त्यामुळं निश्चित असं त्याला शुद्धशास्त्र म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र याला आपण शुद्धशास्त्र म्हणतो. आणि या सामाजिक शास्त्रामध्ये तशा काही गोष्टी किंवा तशा काही गोष्टींचा आधार आपल्याला घेता येत नाही. उदाहरणार्थ, मतदाराच्या वर्तनाचा अभ्यास करताना मुलाखत पद्धत स्वीकारली तर आणि यावेळेला मतदार संशोधकापासून अनेक गोष्टी लपवत असतो. मतांचा क्रयविक्रय झालेला असतो. मत कोणाला दिले किंवा दिले नाही यासंबंधी मतदार कधीच खरं बोलत नाही आणि बोलतही नसतो. त्यामुळं संशोधकाला सत्य माहिती मिळणं फार अवघड असतं आणि जर मिळालीच ती खरी असेलच असं निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळं संशोधकाला सत्य माहिती मिळणार नाही किंवा मिळालेली माहिती खरी असणार नाही आणि त्यामुळे अपूर्ण सत्य, असत्य माहितीच्या आधारे केलेलं संशोधन हे निश्चितच अशास्त्रीय आणि अवास्तववादी होण्याचा धोका असतो. हा फार महत्त्वाचा भाग किंवा ही मर्यादा आपल्याला ध्यानात घेतली पाहिजे. राजकारण खरं तर शेवटी हे हिमनगासारखं असतं. त्याचा फारच थोडा भाग, पृष्ठभाग आपल्याला दिसत असतो आणि त्यावरनं आपल्याला वर्णन करायचं असतं. अर्थात एका छोट्याशा पृष्ठभागाचा अंदाज घेऊन आपल्याला हिमनग किती मोठा आहे, किती लहान आहे हे ठरवणं फार अशक्य आहे. कारण या पृष्ठभागाखाली असणारा त्याचा मोठा भाग आपल्याला विचारात घ्यावाच लागेल. तो मोठा असेलही किंवा असणारही नाही. संशोधकानं त्यासाठी अत्यंत दक्षतापूर्वक मानवी वर्तनाचं संशोधन आणि विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ही एक मर्यादा फार महत्त्वाची आणि वास्तव आहे. त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावंच लागेल. संशोधकांना नेहमी या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण एखाद्या विषयाचं विश्लेषण करतो त्यावेळेला त्यांच्या मनातलं काय आहे, वास्तव काय आहे, तो किती खरं बोलतो, तो किती खोटं बोलतो, आपल्याला निश्चितपणे माहिती मिळालेली खरी आहे का, सत्य आहे का, या सगळ्या गोष्टी केवळ अंदाजावरच आपल्याला निश्चित करता येत असतात. म्हणजे ही एक मोठी मर्यादा आहे, हे मात्र आपण ध्यानात घेतलं पाहिजे. पुढची मर्यादा कुठली आहे तर वर्तनवादी संशोधकानं साधनापेक्षा साध्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे, द्यावं. मानवी वर्तनाचं संशोधन करत असताना साधारणतः सर्वसाधारण सिद्धांत मांडणे, निष्कर्ष काढणे हा वर्तनवादाचा नाही म्हटलं तर मूलभूत हेतू असतो.
पण वर्तनवाद्यांनी साध्यापेक्षा साधनाला जर अधिक महत्त्व दिलं तर वर्तनवादाच्या अभ्यासाची साधने अधिक अद्ययावत करण्याची गरज आहे. तो त्यांना प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये काय येतं तर साधारणतः नवनवीन अभ्यास, आकृतीबंध तयार करणं वगैरे या गोष्टी त्यांना स्वीकारलेल्या असल्या पाहिजेत. त्याचबरोबर वर्तनवाद्यांनी किंवा संशोधकांनी साधनापेक्षा साध्याला अधिक महत्त्व देऊन मानवी वर्तनासंबंधीचे व्यवहार उपयोगी सिद्धांत मांडणे, म्हणजे तो द पॉझिटिव्ह, तो सकारात्मक झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं ते सिद्धांत वास्तववादी आणि शास्त्रीय होऊ शकतात. संशोधकांनी काढलेले निष्कर्ष हे मानवाच्या उपयोगाचे असले पाहिजेत. सामाजिक आणि राजकीय समस्या सोडवण्यासाठी त्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून त्यानं पावले टाकली पाहिजेत. या दृष्टीनं जर त्या वर्तनवाद्यांनी, संशोधकांनी जर प्रयत्न केला तर त्याला काहीतर बेस, पाया हा निर्माण होऊ शकतो. पुढचं महत्त्वाचं मर्यादेचा भाग कोणता येतो तर संशोधकांनी केवळ संशोधन करावं, मार्गदर्शन करू नये. वर्तनवादी संशोधकांनी काढलेले निष्कर्ष हे मूल्यनिरपेक्ष असले पाहिजेत. नो डाऊट ते मूल्यनिरपेक्ष असलेच पाहिजेत, वस्तुनिष्ठ असलेच पाहिजेत, त्याला शास्त्रीय स्वरूप असलंच पाहिजे. संशोधकानं मानवी वर्तनाच्या संबंधी निष्कर्ष मांडायचे आहेत हे त्यानं पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. व्यक्तीच्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज होत असतात, व्यक्ती जे काय करत असते ते या व्यक्तीनं हे करू नये, ते करू नये, किंवा हे वर्तन असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, याबद्दलचं मत संशोधकांनं व्यक्त करणं बरोबर नाही. जे वास्तव आहे, लोकांची जी मतं आहेत ती स्पष्ट मतं पुढं आली पाहिजेत. वर्तनाचं कोणतं मूल्य चांगलं आहे, कोणतं वाईट आहे हे सांगण्याचा त्यानं प्रयत्न करू नये. प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे परिस्थिती सापेक्ष असतं, हे शेवटी आपल्याला मान्यच करावं लागतं. कारण प्रत्येक व्यक्ती, आता तुम्हाला माहीत असेल समाजामध्ये अनेक वेगवेगळे स्तर आपल्याला समाजाचे दिसून येतात. उच्चभ्रू असतात, भांडवलदारी असतात, श्रीमंत असतात, गरीब असतात, कष्टकरी असतात, अनेक लोक आपल्याला समाजामध्ये पाहावयास मिळतात. तर त्या प्रत्येकाचं एक जीवनमान निश्चित ठरलेलं असतं. कसं जगायचं किंवा आपल्या आवडीनिवडी काय किंवा आपल्या अपेक्षा काय ह्या त्याला त्या परिस्थितीनुसार ठरवाव्या लागत असतात. सामान्य माणूस आणि उच्चभ्रू, ज्याला श्रीमंत, गर्भित असा श्रीमंत, या माणसांची असलेली जीवन पद्धत आणि सामान्य लोकांची जीवन पद्धत यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तर परिस्थिती सापेक्ष जर आपण त्या प्रत्येकाचं मत जाणून घेतलं तर आपल्याला काही शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ असे सिद्धांत किंवा अनेक वेगवेगळे पर्याय शोधून काढता येतात. तेव्हा संशोधकांना आपल्या संशोधनात मूल्य निरपेक्षता ठेवली पाहिजे. वास्तव परिस्थिती काय आहे याचं भान ठेवलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं वर्तनवादाचं संशोधन हे योग्य ठरू शकतं. यावरील वर्तनवादावरील काही मर्यादा या घातल्या जरी असल्या तरी वर्तनवादाची व्यवहाराची सांगड घालावी लागते. कारण मानवी वर्तनाचा संबंध हा व्यक्तीच्या मानसिकतेशी येत असतो हे विसरून चालणार नाही. तेव्हा व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संशोधकांमध्ये अंतर्दृष्टीची गरज असते आणि ती असल्याशिवाय खऱ्या अर्थानं तुमच्या या संशोधनाला काहीच अर्थ उरत नाही. मानवी वर्तनावर बाह्य परिस्थितीचा प्रभाव पडलेला असतो. त्यामुळे केवळ वैज्ञानिक पद्धतीनं मानवी वर्तनाचं संशोधन करता येत नाही. ट्रॉस या विचारवंताच्या मते राजकीय घटना, राजकीय वर्तन हे भौतिकशास्त्राप्रमाणे प्रयोगशाळेत तपासता येत नाहीत. प्रयोगशाळेत वर्तनाचं संशोधन करणं म्हणजे शवविच्छेदन, पोस्टमार्टम करण्यासारखं आहे. हे वर्तन घडून गेल्यानंतर त्याची कारणमीमांसा करणे योग्य नाही. वर्तनवादी म्हणतात की भविष्यकाळात हे निष्कर्ष उपयुक्त ठरतात, पण वर्तनवाद्यांचे हे मत अयोग्य आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचे वर्तन आणि त्या पाठीमागील असलेली कारणमीमांसा एवढी भिन्न आहे की वर्तनाचा सर्वसाधारण नियम हे सर्व व्यक्तींना लावणं कधीही योग्य नाही. परंतु सामूहिक वर्तनामध्ये
असे सर्वसाधारण निष्कर्ष लावता येतात, हेही आपल्याला मान्य करावं लागतं. तेव्हा वर्तनवादाला केवळ शास्त्रीय, वस्तुनिष्ठ, मूल्यनिरपेक्ष अशा चौकटीत न बसवता वर्तनवादाबरोबरच काही नैतिक मूल्ये, काही ऐतिहासिक पार्श्वभूमी, वर्णनात्मक दृष्टिकोन यांचाही सोबत विचार करणं, स्वीकार करणं फार गरजेचं आहे, असं अलीकडच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासातून योग्य दृष्टीनं पुढं आलेलं आपल्याला दिसून येतं. तर या पद्धतीनं साधारणतः या वर्तनवादावर काही मर्यादा आलेल्या आहेत. खरं तर वर्तनवादी अभ्यास हा सामाजिक शास्त्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. व्यक्तींच्या व्यवहाराचा, व्यक्तींच्या मताचा, जीवन पद्धतीचा जर वस्तुस्थितीशी आपण जर संबंध जोडून जर काही आपल्याला सिद्धांत सांगायचे असतील तर या वर्तनवादी संशोधनानं केलेलं जे काही क्रांतिकारक पाऊल आहे हे फार उपयुक्त ठरू शकतं. आज ते सिद्धही झालेलं आहे, एवढं मात्र निश्चित. थँक्यू.